नमस्कार सर. नमस्कार सर, आपलं पूर्ण नाव सांगा एक वेळा. सुमित जनार्दन गवळी, मुक्काम पोस्ट वार्मिक, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. सर, वॉक्सनेट कंपनीकडनं आपण एक डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट बनवला होता, त्याच्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करा. वॉक्सनेट कंपनीकडनं आपण सुरुवातीपासूनच त्यांचे जे काही ॲप्लिकेशन होते 5-5, 6-6 दिवसांच्या दरम्यान स्प्रे ते आपण फॉलो केले. हा प्लॉट सिलेक्शन जो करताय ते कसं केला तुम्ही? हा किती क्षेत्र आहे? हा प्लॉट सिलेक्शन करताना पूर्ण 1 एकर क्षेत्र आहे. 1 एकर. हा 1 एकर क्षेत्र म्हणून हा आपण 1 बिघा केला. पट्ट्या वगैरे लावलेत का? हो, साइडनी जे आपण रिबन लावलेली आहे, रिबन लावली, त्या बाजूला पण ते खाली रिबन लावलेली, एवढं आपण सिलेक्शन केलाय. आणि हा इकडनं रिबन लावली. सिलेक्शन प्लॉट तयार केला. सिलेक्शन प्लॉट तयार केला पहिले. सिलेक्शन प्लॉट तयार केला आणि त्याच्यानंतर मग ज्यावेळेस लागवडीनंतर तुम्ही पहिला डोस काय टाकला होता? जैविकाचाच टाकला होता आपण. जैविकाचा डोस ह्याच प्लॉटला. जैविका युज करताना फक्त मग ह्याच प्लॉटला युज केला आणि याला जैविका युज केलेलं नाही पलीकडच्याला? नाही, आपण फक्त जो प्लॉट सिलेक्शन केला ना 1 एकर मधून अर्धा, त्यालाच सिलेक्ट केला. तिकडच्याला नाही टाकला आपण डोस. तिकडच्याला नाही टाकला. मग तुमचं रासायनिक खत सगळ्यांना सारखं? रासायनिक खत सगळ्यांना सारखं टाकलं. बरं. आणि त्याच्यानंतर मग रासायनिक खत हा सर्वसाधारण कितव्या दिवशी टाकला आणि हा डोस तुमचा किती दिवशी पडला होता? रासायनिक खत आणि डोस साधारण 15 दिवसाच्या अंतराने. 15 दिवसाच्या अंतराने. 15 दिवसाच्या लागवडीपासून 15 दिवसाच्या नंतर त्यावेळेस तुम्ही हा पूर्ण डोस ऍप्लिकेशन केला. आणि त्याच्यानंतर मग कंपनीच्या काही नियमाप्रमाणे तुम्ही काही स्प्रेइंग घेतलं? हो. तर आपण सर्वात पहिल्यांदा न्यूट्रीफुल हे जे कंपनीचं प्रोडक्ट आहे याचा स्प्रे घेतला. फक्त ह्याच प्लॉटला युज केलंय? हो. मग आपण जो सिलेक्शन प्लॉट केलाय त्यालाच फक्त युज केलं, तिकडच्या प्लॉटला नव्हतं केलं. न्यूट्रोफुल केलं ना. त्याच्यानंतर मग न्यूट्रोफुल नंतर आपण सेकंड स्प्रे जो आहे तो स्टेलाचा घेतला होता. स्टेला नंतर थर्ड स्प्रे जो होता शेवटचा तो फोर्टिस आणि रायझोविटा हे दोन्हींचा स्प्रे घेतला होता. नियमाप्रमाणे जे तुम्हाला शेड्यूल बनवून दिलं होतं कंपनीने, जे शेड्यूल दिलं होतं त्याप्रमाणे त्यांनी सांगितल्याप्रमाणे एक 7-8 दिवसाच्या दरम्यान आपण 3 ऍप्लिकेशन घेतले. ते स्प्रे 3 स्प्रे करून गेले. हो, 3 स्प्रे घेतले. बरोबर. मग आज रोजी हा कांदा किती दिवसाचा लागवडीपासून आहे? आज रोजी 70 ते 75 दिवसाचा कांदा आहे हा. आणि या कांद्याला अंदाजाने तुमच्या अभ्यासानुसार, जमिनीच्या प्रतवारीनुसार किती पाणी बसू शकतात अजून? माझ्या अंदाजानुसार आणि जमिनीच्या प्रतवारीनुसार अजून 2 ऍप्लिकेशन तरी फ्लडचे लागतीलच त्याला. फ्लड पाणी? हो, फ्लड पाणी लागतीलच अजून. बरं. तर तुम्हाला याच्यामध्ये तुमच्या पाण्याच्या बाबतीत किंवा याच्या बाबतीत कसं विचार केला तर तुम्हाला याच्या जैविकाच्या आणि या ट्रीटमेंट मध्ये या प्लॉटमध्ये तुम्हाला डिफरन्स जर सांगायचा वाटला तर काय सांगू शकता तुम्ही? या दोन्ही प्लॉट मध्ये असा डिफरन्स वाटला, मध्ये पाण्याचा ताण पडलेला होता. पाणी म्हणजे 8 दिवस आपल्याला गॅप दिला, म्हणजे पडला. 15 दिवसाला जे पाणी भरत होतं ते डायरेक्ट 20-25 दिवशी पाणी गेलं. पाण्याचा ताण पडला. पण या प्लॉट मध्ये त्या प्लॉट मध्ये सांगायचं असं, इकडे जैविकाचे आपण कंपनीचे प्रॉडक्ट वापरल्यामुळे इकडं पाण्याचा ताण एवढं वाटला नाही. तिकडच्या बाजूला जो अर्धा प्लॉट आहे त्याला जास्त इफेक्ट जाणवला आपल्याला. हा ना. म्हणजे इकडं पाणी कमी असताना सुद्धा तुम्हाला त्याचा पाण्याचा ताण सहन करतय, या असं जैविकाच्या वापराने हा तुम्हाला एक चांगला अनुभव आला. जैविकाचे प्रोडक्ट वापरल्यामुळं तिकडच्या आणि इकडच्या प्लॉट मध्ये एक महत्वाचा जो इफेक्ट जाणवला, याचे रूट्स जे आहे ते खूप चांगल्या प्रकारे याची ग्रोथ झालेली रूट्सची. म्हणजे मग तुम्हाला पहिला इफेक्ट जाणवला सर्वात महत्त्वाचा जो मुळीमध्ये जाणवला, पाणी सहन करण्याचं जे आहे ते. 1-2 मिनिटं इकडे पण दाखवू शकता. 1-2 या एरियामध्ये थोडस पुढे येऊ शकता. 1-2 कांद्यांच्या माध्यमातून इथं पण दाखवा तुम्ही. मीडियम मध्ये का? बर. म्हणजे इकडचे सुद्धा आपण लाईव्ह असं या पद्धतीने घेतलेले आहेत. तर 1 मिनिट, ते कांदे कुठे? तिकडे ते पण बघू दे, दाखवून दे. डिफरन्स सांगायचा झाला तर आपण जो हा प्लॉट जो सिलेक्शन केला होता तिकडे अर्धा, याचे रूट ग्रोथ आणि साईज याची तुम्ही बघू शकता कशी. आणि इकडचे जे प्लॉट होता हा, त्याला आपण जैविकाचे कुठल्याही प्रकारचे प्रोडक्ट वापरले, फक्त रासायनिक खत ते आपण जी ट्रीटमेंट करतो तीच दिली होती. याची थोडी साईज पण नॉर्मल आहे आणि रूट ग्रोथ पण थोडे कमी. साईज मध्ये पण साईज मध्ये पण फरक आहे. बरं. एकंदरीत जर विचार केला तर आता आपण अजून 2 पाणी भरणार आहे. आज 75 दिवसाचा कांदा झालेला आहे. तर आपण काय करू, आता ज्यावेळेस ते ट्रीटमेंट नसलेला कांदा हार्वेस्टिंगचा त्यावेळेस तो व्हिडिओ पण आपण एकदा दाखवू. आणि नॉन ट्रीटेड ज्यावेळेस युज केलेला नाहीये अशा पद्धतीने तो पण व्हिडिओ घेऊ. सर्वसाधारण जर बघितलं तर आज रोजी जैविकाचा जो वापर आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने एक वरदान म्हणून राहणार आहे. की रासायनिक खताची जी आहे गरज आहे त्याच्यामध्ये त्या रासायनिक खताच्या गरजेमध्ये आपल्याला
कमी करून शेतकऱ्यांना खर्च कमी करता येईल आणि विशेष म्हणजे जमिनीसाठी आपण आज जैविक तंत्रज्ञान हा यूज करणार आहेत. याबद्दल एकंदरीत तुम्ही एक खंबीरपणे 2 गोष्टी सांगायच्या तर आज रोजी तुम्ही या दोन्हीच्या वापरानंतर तुम्ही आज रोजी समाधानी आहेत? हो, समाधानी आहेत. आणि जैविक आणि या दुसरा जो प्लॉट होता आपला नॉन ट्रीटेड त्याच्यामध्ये फरक पण जाणवला आणि प्रोडक्ट कंपनीचे यूज केले त्यानुसार आम्ही समाधानी आहोत. आणि विशेष म्हणजे या सगळ्या ट्रायल तुम्ही स्वतः घेतलेलं आहे. स्वतः घेतलेलं आहे. हो. ओके, धन्यवाद सर. धन्यवाद.